तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला. तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं, तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं. त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होतं, रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात. माझं काही म्हणणं नाही. खरं तर तुम्ही वैभव नाईकांचं मागचं 5 वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय, पहिलं 5 महिन्यातलं मी टाळं लावणार चिपी विमानतळात, हे त्यांचं पहिलं सामाजिक काम. ते टाळं आजपर्यंत सापडलंच नाही. ते चिपी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही. दुसरं सामाजिक काम काय, बिडवळकरची केस जी त्यांच्याकडे 2 वर्षापासून होती, ती 2 वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि 2 वर्षानंतर ती केस बाहेर काढली. आता येतो सिद्धेश शिरसाट आणि जे काही संबंध जोडायचा जो काही कार्यक्रम चाललाय. कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्यासारखा त्यांच्यासारखा दिवसाला 200-300 लोकांना भेटत असतो. आता कोणी भेटायला येत असताना आम्ही का त्याला असं विचारणार, काय रे मर्डर केले, मर्डर करून आलाय, विचारणार का आम्ही? तुम्ही विचारता का? कोणी नवीन माणूस भेटल्यावर कोणच विचारत नाही. त्याच्या तोंडावर लिहिलेलं नसतं हा मर्डर करून आलाय किंवा किडनॅपिंग करून आलाय, हा 2 नंबरवाला आहे. माझा प्रवेश झाला 23 ऑक्टोबर 2024 ला शिवसेनेमध्ये आणि वैभव नाईक जे सांगतायत हा क्राईम घडलाय 2023 मध्ये, जवळपास मार्च-एप्रिलच्या महिन्यात जवळ. म्हणजे मी 6 वर्षानंतर पक्षात आलो. तोपर्यंत मी बीजेपीत होतो. आता कोण बॅनर लावतो म्हणूनच माझं आणि त्याच्याशी चांगलं असेल तर मग आरोपी नंबर जो 2 आहे, आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट, हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतो. सर्कल करून ठेवलंय, तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो. हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय. हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे, कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल, मला माहित नाही, दिसत नाही आपल्याला. मी हाय रेझोल्युशनचे फोटो पाठवतो. हा तो अमोल शिरसाट आरोपी नंबर 2. हा तुमच्यावर डान्स कसा करतोय याची हाय रेझोल्युशन कॉपी मी तुम्हाला पाठवतो. मोबाईलवरही पाठवतो आणि हार्ड कॉपी देतो. फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो. हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल ती केसच कधी सुटणार नाही. वैभव नाईकजी, आपल्याला कायदा कळत नाही, आपल्याला आमदारकी कळली नाही 10 वर्ष. आपण नको त्या लोकांना प्रोटेक्शन दिलं. दारू व्यवसाय, ड्रग्ज, अनैतिक जे काही व्यापार होता तो सगळा जिल्ह्यामध्ये 10 वर्षात मागच्या एवढा वाढला की आता आम्हाला साफसफाई करायला एवढा वेळ लागतोय. पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. 10 वर्ष तुम्ही ह्यांच्याकडून पैसे घेऊन ह्यांना बोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडाने तुम्ही सांगताय की हे सगळं कसं शिंदे